नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा जाधव माझ्या यूट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मी माझ्या पद्धतीने पनीर भुर्जी कशी करायची ती दाखवणार आहे। तर चला मग कृतीकडे। पनीर भुर्जीला लागणारे साहित्य, पनीर हे मी घरी केलेला आहे। एक कांदा, बारीक चिरलेला कांदा घ्यायचा, चांगला बारीक चिरून घ्यायचा। एक बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, आलं आणि लसूण हे साहित्य आपल्याला लागणार आहे। आता मी लसूण, आलं आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेते। ते मी आलं, लसूण आणि कोथिंबीर याला चांगलं वाटून घेते। कोणताही पदार्थ करताना आलं लसूण हे ताजं वाटूनच वापरा, म्हणजे कसं भाजीला चव खूप चांगलं येते। कुणी ते रेडीमेड वापरतात, त्याला ती चव येत नाही। म्हणून कधी पण तुम्ही आलं लसूण चांगलं ताजं वाटलेलं वापरून बघा, भाजीत खूप छान भाजी होते त्याच्याने। ती माझी पेस्ट रेडी आहे। आता आपण पनीर भुर्जीला फोडणी करून घेऊया। एका पॅन मध्ये मी थोडं तेल गरम करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण थोडं जिरं टाकायचं। जिरं थोडं व्यवस्थित झालं की याच्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची। ही हिरवी मिरची नक्की तुम्ही टाका, याच्याने पनीर भुर्जीला खूप छान स्वाद येतो। जेव्हा मी दाताखाली घेते ना तेव्हा खूप छान वाटते। आता ही मिरची व्यवस्थित झाली की यात आपण आपलं वाटण टाकूया। आता याला व्यवस्थित आपण परतून घेऊया। गॅसची फ्लेम कमी ठेवायची। कमी फ्लेमवर चांगलं आपण हे सारं होऊ द्यायचं। तुम्हाला माझी रेसिपी कशी आवडत आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा, त्याने मला प्रोत्साहन मिळेल आणखी नवीन रेसिपी करायला। आता याला आपण चांगलं होऊ द्यायचं। आलं लसूण व्यवस्थित परतल्या गेलं की आता याच्यात एक आपण बारीक चिरलेला कांदा टाकूया। आलं लसूण व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे, म्हणजे आपण ते कच्चे इन्ग्रेडियंट टाकले आहेत ना तर त्याचा वास भाजी भुर्जीला यायला नको, म्हणून ते व्यवस्थित शिजून घ्यायचं। आता कांदा पण व्यवस्थित सोनेरी कलरवरती आपण थोडं परतून घ्यायचं। आता कांद्याला पण मी थोडं चांगलं व्यवस्थित होऊ देते। आता इथे मसाला व्यवस्थित परतला गेला। आता यात आपण थोडेसे मसाले टाकून घेऊया। हळद, आणि आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं। मी आधी एक मिरची टाकलेली आहे म्हणून मी त्या हिशोबाने तिखट टाकलं आहे, आणि थोडीशी धनेपूड। याला पण छान आपण मिक्स करून घेऊया। आता हे व्यवस्थित झाले तर यात आपण आपला बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया। याला पण छान परतून घ्यायचं। टमाटर टाकले की यात आपण चवीनुसार आता आपलं मीठ टाकून द्यायचं, म्हणजे टमाटर पण व्यवस्थित शिजतं। याला व्यवस्थित परतून घ्यायचं। टमाटर व्यवस्थित होतपर्यंत आता याला चांगलं आपण शिजून घ्यायचं। आता इकडे मसाला शिजला बघून बघा, मसाला व्यवस्थित आता झालेला आहे। हे बघा, टमाटर व्यवस्थित झालेलं आहे। आता याच्यात आपण आपलं पनीर टाकून घेऊया। पनीर टाकून घेते मी हा पनीर ग्रेट करून घेतलं, म्हणजे व्यवस्थित त्याला मसाला लागेल। आता याला छान मिक्स करून घेऊया। मुलांना पनीर भुर्जी खायला खूप छान आवडते, पनीरचे आयटम। तर ही तुम्ही पनीरचा हा आयटम पनीर भुर्जी एकदा मुलांना करून दाखवा, बघा त्यांना नक्की आवडेल।
आता पनीरला थोडंसं मसाल्यामध्ये व्यवस्थित होऊ देते. आता ही पनीर भुर्जीवरती मी थोडं कोथिंबीर टाकून देते. कोथिंबीर भरपूर वापरा, कोथिंबीरनी खूप छान स्वाद येतो. आता याला आपण मिक्स करून घेऊ. किती छान रंग आला आहे. आता आपली पनीर भुर्जी खायला रेडी आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की करून बघा. ते आपली पनीर भुर्जी रेडी आहे. बघा किती छान रंग आहे आणि खायलाही तेवढी स्वादिष्ट आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने ही रेसिपी करून बघा. लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी आहे ही रेसिपी. माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून सांगा. स्वस्थ रहा आणि मस्त खा. थँक्यू.